बनावट कॉल सेंटर प्रकरणी अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना कारागृहातून निवडणूक लढण्याच्या या ठिकाणी न्यायालयाने आदेश दिले आहे। आज त्यांच्या परिवारातर्फे या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। आपण बघू शकता संपूर्ण कोल्हे परिवार या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकवटलेला आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आपण माजी महापौर ललित कोल्हे यांच्या पत्नी सरिता कोल्हे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगणार आज या ठिकाणी माजी महापौर ललित कोल्हे यांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। न्यायालयाने त्यांना या ठिकाणी उमेदवारी लढण्याची परवानगी दिली आहे, काय सांगाल? कार्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि यांच्या निष्काळजीपणामुळे जो हा गुन्हा आहे त्यांच्यावर, ज्याच्यात ते संशयित आहेत, त्याच्यात चार्जशीट दाखल झाली आहे। त्याच्यात काही विशेष निष्पन्न यांच्याविषयी झालेलं नाही। लवकरच ते कारागृहाच्या बाहेर पण येतील। पण इलेक्शन लागल्या कारणाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा वार्डात आम्ही सर्वे केला, वार्डात आम्ही कॉर्नर मिटिंगा घेतल्या आणि जनतेच्या मनातला माणूस आहे, लोकांचं प्रेम त्यांच्यावर अतिशय आहे आणि त्यांच्यासाठी ते निर्दोष आहेत आणि आमच्यासाठी देखील निर्दोष आहेत। आमचा मतदार कुटुंब 11 नंबर वार्ड आणि आमचं कुटुंब मिळून आम्ही त्यांना उमेदवारी द्यायचं पक्षश्रेष्ठींना मागणी केलेली आहे। 100% शिवसेनेकडनं उमेदवारी त्यांची निश्चित होईल। नेमकी प्रचाराची धुरा त्यांची कशी असणार आहे, काय सांगाल? प्रचाराची धुरा पियुष कोल्हे 4 नंबर वार्डातनं आहे, तर ते 4 नंबर वार्डाचं बघतील। आमच्या सासूबाईंचा जनसंपर्क 11 नंबर वार्डात खूप मोठा आहे। आमचे संतोष पाटील आमचे नगरसेवक आहेत, त्यांचा संपर्क मोठा आहे आणि आमचे आमदार चंद्रकांतजी सोनवणे, त्यांच्या सुकन्या डॉक्टर अमृता सोनवणे आमचे चौथे उमेदवार आहे। तर चारही उमेदवार चांगले आहेत। जनसामान्यांमध्ये संपर्क चांगला आहे। 11 नंबर वार्ड एक कोल्हे परिवाराचं आमचं एक कुटुंब आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप काही कठीण जाईल प्रचाराला असं वाटत नाही। आज ही पहिली निवडणूक आहे की ज्यामध्ये ललित कोल्हे या निवडणुकीमध्ये समोर नाहीये, नाहीतर त्या ठिकाणी प्रचारामध्ये असो किंवा कार्यकर्त्यांमध्ये असो या ठिकाणी एकवटत असतात। आज कुठेतरी दुःख होत आहे? हो, मनाला तर खंत वाटतेच ना। ती खंत कुटुंबाला देखील आहे आणि आमच्या वार्डातल्या सर्व मतदारांना देखील आहे, त्यांच्या चाहत्यांना आहे। पण ते जरी नसले तर त्यांची सावली म्हणून पियुष आहे, त्यांची आई आहेत, मी आहे। तर आम्ही संघर्ष करणारे आहेत। आमच्यावर संकट का पहिल्यांदा आलेली नाही, आम्ही सगळ्या संकटांना तोंड देऊन बाहेर पडणारे लोक आहोत। तर ठीक आहे ना, हे पण दिवस निघून जातील आणि यशस्वी निघतील। एवढ्यात अश्रू आहे आपले? प्रश्नच येत नाही। हे अश्रू आता दुःखाचे आहे, पण लवकरच ते आनंदात बदलतील। संघर्षाचा विजय होईल? 100% संघर्षाचा विजय होईल आणि सत्याचा विजय होईल। आपण काय सांगणार, जर विचार केला तर कोल्हे घराण्याची राजकारणाची फार जुनी परंपरा राहिलेली आहे। आपले आजोबा असतील, त्यानंतर वडील असतील, त्यानंतर या ठिकाणी आपण उमेदवारी करता आहात, काय सांगाल? मला एक आनंद होतोय की मी ज्या प्रभागातून माझा उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्या प्रभागातून माझे पणजोबा, माझे आजोबा व माझ्या वडिलांची राजकीय सुरुवात या प्रभागातून झाली आहे आणि मी आज त्या प्रभागातून माझा उमेदवारी अर्ज भरतोय। आणि एक दुःख पण आहे की माझ्या पहिल्या उमेदवारी अर्ज ज्या राजकारणाच्या पहिला पाऊल मी जो राजकारणात मी टाकलाय त्याच्यात माझे वडील माझ्या सोबत नाही, माझे आजोबा माझ्या सोबत नाही। ती खंत माझ्या मनात नेहमीच राहील, कारण की आजोबांचं स्वप्न होतं की माझा नातू मोठा झाल्यावर माझ्या प्रभागाचं काम म्हणजे त्यांचं सगळं सांभाळेल, प्रभाग सांभाळेल। आता ती थोडीशी खंत आहे आणि नक्कीच मला जनता जनार्दनावर 100% एक विश्वास आहे की जे पेरणी माझ्या पणजोबांनी आजोबांनी केली होती त्याचं फळ आणि जे माझ्यावर म्हणजे जे हे सगळ्या जनता जनार्दनचं जे प्रेम मला भेटतंय ते या संधीचा मी नक्कीच सोनं करेल। काय सांगणार, आई डोळ्यामध्ये या ठिकाणी आपल्या दुःख दिसत आहे, अश्रू कोसळत आहे। आज या ठिकाणी ललित भाऊंचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल करतायत, डोळ्यात अश्रू आले, काय सांगणार? काय सांगणार आहे बेटा, एका आईला दुःख वाटतं मुलाचं, पण माझ्या मुलाला मी चांगल्याच मताने निवडून आणणार। मागच्या काळात या ठिकाणी बाबा सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढत होते, या ठिकाणी आज भाऊ सुद्धा या ठिकाणी आज एक विचार केला तर दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे। आज त्या उमेदवारी अर्ज त्यांचा दाखल केला आहे, काय वाटतं आपल्याला विजय कोणाचा होईल? हो, माझ्या ललितचाच विजय होणार आणि मी त्याला चांगल्याच मताने निवडून आणणार। हे आईचा शब्द आहे। कुठले विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक? सगळ्या आपल्या वार्डाचाच विकास करणार। जर या ठिकाणी विचार केला तर माजी महापौर ललित कोल्हे यांचं कुटुंबीय आहे। बनावट कॉल सेंटर प्रकरणी त्यांच्यावर या ठिकाणी आरोप झाले असून कारागृहातून ते या ठिकाणी निवडणूक लढत आहे। जर विचार केला तर आमच्याच परिवाराचा या ठिकाणी विजय होणार असल्याच्या भावना माजी महापौर ललित कोल्हे यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहे। त्यांच्या आईंना या ठिकाणी अश्रू अनावर झाले आहे। जर विचार केला तर ललित कोल्हे यांच्या परिवाराने आज त्यांचा व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केला आहे।
जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.